नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण 26 एप्रिल 2026ला झालेल्या इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील दुसऱ्या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयाअंतर्गत विचारलेल्या 50 प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर प्रश्न आता इंग्रजीचे प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. आता इथं फक्त बुद्धिमत्ता चाचणीचे बघूया. तर बघा, 26 पासून प्रश्न सुरुवात आहे. 26 व 27साठी सूचना आहे. काय, खालील वेन आकृती, ही आकृती दिलेली आहे. वर्तुळात लेखनाची आवड असणाऱ्या, आयतामध्ये वाचनाची आवड असणाऱ्या आणि त्रिकोणात खेळाची आवड नसणाऱ्या मुलांची संख्या दिलेली आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. आता प्रश्न आहे बघा पहिला, काय म्हटलं आहे, फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त लेखनाची आवड असणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता बघा, वाचनाची आवड म्हणजे हा आयत आहे आणि लेखनाची जी आहे, वाचनाची आवड आयत आहे आणि लेखनाची जी आहे ते वर्तुळ आहे. आता वर्तुळाच्या बाहेर फक्त म्हटलं आहे 6 अधिक 9 हे 15 होतात आणि 8 आणि 5, 8 अधिक 5 हे 13 होतात. जर यांची वजाबाकी जर केली तर किती फरक आहे, 2, म्हणजे 2ने कमी आहे. 2ने कमी आहे, याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची म्हटलं आहे. खेळाची खेळ म्हटलं तर कोणता आहे, त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये जेवढे आहेत तेवढ्यांना खेळ आवडते आहे ना. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची आवड आहे. तर मित्रांनो, इथं बघा, आता हे 9 होणार नाही कारण की वर्तुळात आहे, पण त्रिकोणात आहे का, नाही. मग त्रिकोणात पाहिजे आपल्याला आणि मग बाकीच्या याच्यात पाहिजे. मग 7 आणि हे 3, 7 आणि 3 किती होतात, 10 होतात. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10. म्हणजे किती मुलांना एकूण जे आहेत त्याच्यापैकी आपल्याला आवड असणारे, खेळाची आवड असणारे मुलं जे आहेत त्याच्यापैकी वाचनाची किंवा लेखनाची आवड असणारे विद्यार्थी आहेत 10 विद्यार्थी. 9 होणार नाही, त्रिकोणाच्या बाहेर आहे मित्रांनो, समजलं. हां, नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या घडणीपासून घन तयार केला असता सम्मुख पृष्ठावर असलेल्या चिन्हांची जोडी नसणारा पर्याय कोणता. चिन्हांची जोडी नसल्या पाहिजे. म्हणजे कसा, सम्मुख पृष्ठालाच म्हटलं जाते विरुद्ध पृष्ठ, विरोधी असणारा, विरुद्ध पृष्ठ किंवा विरोधी किंवा विरुद्ध पृष्ठ, पाठीमागचं पुढचं. आता बघा, हे जे आहे आकृती तुम्हाला दिसते, याच्या पाठीमागचं पृष्ठ हे आहे, याच्या पाठीमागचं पृष्ठ हे, याच्या पाठीमागचं पृष्ठ हे आणि याच्या पाठीमागचं पृष्ठ हे. आता हे जोडी आहेत, तर असे जोडी कोणतं दिसते तुम्हाला, ही आणि जोडी बरोबर आहे. ही एक जोडी आहे बरोबर, ही जोडी आहे. म्हणजे कोणते पृष्ठ नसणार आहे, हे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे, कारण की जवळजवळचे कधीच विरोधी पृष्ठ राहू शकत नाही. चला नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरचा प्रश्न आहे बघा, काय दिलेलं आहे, इथे मी सोडून बघितलं होतं. इथं जो फरक दिलेला आहे 41, 43, नंतरची संख्या 48, 59, 76. आता हे बघा, इथं तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल, 41 नंतर 43 घेतला आहे म्हणजे इथं 2चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, 2, 5, इथं 11चा फरक आहे. म्हणजे बघा, ह्या सगळ्या मूळ संख्यांचा फरक घेतला आहे. पण कसे मूळ संख्या, एक मूळ सोडून नंतरची, जसं क्रमाने येणारी 2 नंतर क्रमाने येणारी 3 आहे, पण 3 हे सोडलेल्यानंतर 5 घेतलेला आहे. यानंतर 7 सोडलेला आहे, नंतर 11 नंतर 13 सोडले आहे, 13 नंतर 17 घेतला आहे. आता 17 नंतर आपल्याला 19 सोडावं लागेल आणि समोरची संख्या जी आहे 23, म्हणजे 76 अधिक आपल्याला जर 23 जर केलं तर याचं उत्तर येतो 99. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. चला नंतरचा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न बघा, 14वा म्हणजे 30वा प्रश्न. संख्या दिली आहे 14, 18, 26, 38, 62 आणि नंतरची प्रश्नचिन्ह. तर याचं उत्तर आहे 74. तर 74 कसं मित्रांनो, बघा, पहिले ह्या संख्यांचा गुणाकार 1 अधिक 4 किती होते, 1 गुणिले 4, 4 1 4, त्याच्यामध्ये 4 मिळवले, म्हणजे जो गुणाकार येईल ते त्याच्यामध्ये ॲड करायचा. म्हणजे 14 आणि 4 किती झाले, 18. आता 8 1 8, 18 आणि 8 26, 26 नंतर 2 संख्या आहेत, 2 गुणिले 6 करा, 2 गुणिले 6 म्हणजे किती, 12. 26 अधिक 12 करा, 26मध्ये जर 12 मिळवले तर किती येते उत्तर, 38 येतो. आला. आता याचा 3 गुणिले 8 म्हणजे 8 त्रिक 24, 24 मिळवा याच्यामध्ये. याच्यामध्ये 24 मिळवलं तर आपल्याला किती भेटते, 62 भेटते. मग आता 62 आहे, ह्या 62च्या संख्येमध्ये 2 संख्यांचा गुणाकार करायचा, 6 2 12 आणि ते 62मध्ये मिळवा. 62मध्ये मिळवला तर उत्तर किती येते, याचा 74 येते बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. अतिशय सोपी होतं मित्रांनो.
नंतरच्या प्रश्नाचं उत्तर बघा. प्रश्न क्रमांक आहे, प्रश्न आहे 31वा आणि ह्या 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे तुम्ही काढू शकता, इझी आहे. नंतरचा प्रश्न बघूया 32वा प्रश्न. 32व्या प्रश्नामध्ये काय आहे संख्या AY. आता जर मी अलग लिहितो इथं बघा, AY नंतर BV नंतर CQ नंतर DJ आणि इथं प्रश्नचिन्ह विचारलं आहे. आता बघा, A नंतर B नंतर C नंतर D म्हणजे D नंतर काय येईल, E झाला पहिला. परंतु उलटं बघा इथं दिलेलं आहे. आता Yचा नंबर किती आहे, Yचा नंबर XYZ म्हणजे XYZ 25. Vचा नंबर आहे 22. Qचा नंबर आहे किती आहे PQ 17. नंतर ह्याचा नंबर 3. आता बघा कितीचा फरक आलेला आहे. फरक बघा, याचा फरक आहे 3चा, नंतर आला आहे 5चा, नंतर आलेला आहे 7चा. मग 3, 5, 7 इथं कितीचा फरक पाहिजे 9चा. मग जे नंतर जे वजन 9 जर केले म्हणजे 10मधून 9 गेले तर काय आहे, 10मधून 9 गेले तर 1 येतो. 1 नंबरला काय आहे E. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो लक्षात घ्या, सोपी होता प्रश्न. आता नंतरचा प्रश्न आहे 33वा. वेन आकृतीवर आहे, खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत, त्यावरून योग्य अनुमानाचा पर्याय निवडा. विधाने आहे सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. हे मोबाईल घेऊ, सर्व मोबाईल. हे काय आहेत लॅपटॉप आहेत. मोबाईल झाले आणि हे लॅपटॉप झाले. ओके. काही स्मार्ट वॉच लॅपटॉप आहेत, काही स्मार्ट वॉच हे वॉच आहे. हे काहीच म्हटलं आहे, काही म्हणजे काहीच आहेत, पूर्ण नाही आहेत, एवढं भाग आहे लॅपटॉप आहेत. आता अनुमाने काय दिलं आहे, काही लॅपटॉप मोबाईल आहेत, काही जे लॅपटॉप आहेत ते मोबाईल आहेत. बरोबर आहे पहिला आहे. काही स्मार्ट वॉच मोबाईल आहेत, काही स्मार्ट वॉच मोबाईल आहेत का असण्याची शक्यता आहे, पण आहेत नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2 हे एकच उत्तर आहे अचूक. बी नाही, बी अचूक नाही. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न बघा, कैलास आग्नेयेकडे तोंड करून उभा आहे. आग्नेयेकडे जर हा कैलास झाला, हा इकडे तोंड करून उभा आहे, समजला, आग्नेय दिशा. तो डावीकडे 2दा काटकोनात वळला, डावीकडे वळला 2दा. डावी म्हणजे याची बाजू इकडे होईल. 2दा वळला म्हणजे हा पाठीमागे इकडे आला. इकडे आला म्हणजे कोणत्या दिशेला आला, वायव्येला आला. त्याने शीर्षासन केले. शीर्षासन केले म्हणजे खाली डोकं वर पाय. खाली डोकं जरी वर पाय केलं तरी त्याची उजवी बाजू डावी बाजू बदलत नाही. तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती, तर उजव्या हाता इकडे असणार. मग इकडची दिशा कोणती असणार, हे वायव्य, हे आग्नेय झाले, हे वरती खाली नैऋत्य असते आणि हे ईशान्य. याचं उत्तर आहे पहिला क्रमांक 1 ईशान्य. नंतरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 538 हे ABC असे लिहितात. आता आपण लिहून घेऊ. 538 असे लिहितात, ABC असे लिहितात. नंतर 365 कसे लिहिलं आहे BCD आणि 695 जे आहे ते लिहिलं आहे CDE. आता मित्रांनो पहिले अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, तर काय विचारला, बॅड हा शब्द कसा लिहिता येईल, बॅड हा शब्द कसा लिहिता येईल. तर मित्रांनो पहिल्याला आपल्याला एलिमिनेशन करायला, की जो जास्त अंक आहे तो जास्त जर सांकेतिक भाषेमध्ये जर आला असेल तर आपण त्याचा संकेतांक शोधून काढू. आता बघा सगळीकडे तुम्हाला 5 दिसतो, इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, दिसला मित्रांनो, सगळीकडे आहे. तर 5 आहे, तर म्हणजे असं कोणतं लेटर आहे की याच्यामध्ये सगळीकडे आहे, तर तुम्हाला C दिसतो. म्हणजे 5 5 5 इथे C आहे, इथे C आहे, इथे C आहे, दुसरा कोणताच अंक. म्हणजे 5 बरोबर काय झाला C झाला. 1 काढला आपण. नंतर तर बघा दुसरा कोणता 6 दिसतो. इथं 6 इथे आहे आणि खाली 6 आहे, 6 6. मग असा कोणता लेटर आहे का दोघांमध्ये आहे, 6 6 साठी D आहे. म्हणजे 6 बरोबर झाला D. 6 बरोबर झाला D. आता 6 बरोबर D झाला तर इथं उरलं एक काय B. इथं B बरोबर लगेच तुम्हाला येते की 3 साठी काय आहे B आहे. 3 साठी जर B झाला, 3 साठी B झाला तर A साठी काय होईल, A साठी 8. आता हे पूर्ण बाकीचे काढण्याची गरज नाही. मग इथं आपल्याला शब्द कोणता दिलेला आहे, शब्द आहे BAD बॅड विचारला. तर मग B साठी काय आहे 3, A साठी 8 आणि D साठी काय आहे 6. 386 पर्याय क्रमांक 3 याचं हे उत्तर आहे मित्रांनो. आता नंतरचा प्रश्न बघा, अपूर्ण आकृती आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची. जे अपूर्ण आकृती दिलेली आहे ते आपल्याला
पूर्ण करून घ्यायची आहे. आता काय करायचं, पहिले अपूर्ण आकृती पेन्सिलनंच इथंच तुम्हाला काढायची आहे. असं मी रेष पाडलं आणि हा रंगवलेला आहे भाग. ओके, इतका रंगवलेला आहे, सगळीकडेच रंगवला आहे. नंतर पुन्हा काय केले आहे, इथून रेष मारली आहे, मारली रेष मारल्यानंतर इथं रेष आहे, आडवी रेष. ओके, आणि इथं पुन्हा असं गोल आहे. ओके, गोल आहे. नंतर जो गोल दिलेला आहे बघा, इथं एकच रेष नाही, इथं 2 रेषा आहेत. याच्या समोरच्या बघायच्या, ही नाही बघणार, हे समोरचं 2 रेषा आहेत. आणि जो बाण आहे, हा बाण इकडे टोन करून आहे, म्हणजे असा आहे. तर अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते? हीच नाही, ही पण नाही, ही पण नाही. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. चला नंतरचा प्रश्न बघूया. मित्रांनो समजत आहे ना? हां, समजून घ्या. चला नंतरचा प्रश्न आहे 40. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 40, 48, 72, 92, 108, 126, 144. आता काय केलं आहे बघा, हा 40 नंतर 48 आहे, म्हणजे काय केलं आहे बघा, इथं किती फरक आहे? 4. हा 4 आहे, हा 4ला काय केलं आहे, 4चा डबल केला, 4 दुने 8, 8चा फरक आहे. इथं बघा कितीचा फरक आहे, 48. जर मी इथं 12 घेतले, 12, ह्या दोघांची बेरीज 4 अधिक 0 12 जर घेतलं तर नाही होत, त्याच्यात डबल केलेलं आहे. म्हणजे 12च्या डबल किती होते? 24. 48मध्ये जर मी 24 मिळवलं, 48मध्ये मी जर 24, 4 अधिक 8 12 होते, आणि 12च्या डबल किती झाले? 12च्या डबल 24. आता बघा 8 आणि 4, 12शी 2, हातचा 1, हे 72 आले 72. आता ह्या 2 अंकांची पुन्हा बेरीज करा. 7 अधिक 2 किती झाले? 9. 9च्या डबल करा, 9च्या डबल किती झाले? 18. आता 9च्या डबल 18, म्हणजे 72मध्ये जर मी 72मध्ये जर 18 मिळवलं तर किती येते? 90 येतो. पण इथं 90 आहे का? नाही. समजा मी आता बघू समोर, ही जी सूत्रामध्ये मांडलेलं आहे तर सूत्र पुढे लागू पडते का? तर 9 अधिक 0 जर केलं तर किती होते? 90 होते. हा 9च्या डबल जर केलं तर किती होते? 18. आता ह्या 90मध्ये जर मी 18 मिळवलं तर किती उत्तर येतो? 108 येतो. बघा आहे समोरची संख्या. आता हे 108चे 1 अधिक 8 करा, अधिक 0 करा, 9 झाले. 9 दुने 18, याच्यामध्ये जर 18 जर मिळवलं तर 126 येते. पुन्हा ह्या सर्व 3 अंकांची बेरीज करा. 2, 1 अधिक 2 अधिक 6, 9 झाले. 9 गुणिले 2 करा, म्हणजे 9 दुने 18, त्याच्यामध्ये 18 मिळवा तर 144 येते. म्हणजे इथं कोणती संख्या चुकीची आहे? 92. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे चुकीचं पद आहे ते. तिथं किती पाहिजे होतं? 90 पाहिजे होतं. किती पाहिजे होतं? 90. जर तिथं जर 90 असते तर ही जी मालिका आहे ही मालिका बरोबर असते. नंतरचा प्रश्न बघूया. आता हे सांगण्याची गरज नाही, आपल्याला ही पाण्यातील आकृती आहे. पाण्यातील आकृती तुम्हाला लक्षात येते. यज्ञच्या पाण्यातली आकृती कशी येईल? पर्याय क्रमांक 4 असंच आहे. आणि 39 जो आहे प्रश्न तो पण तुम्हाला येतोच. ही पाण्यातील आकृती म्हणजे उलट होणार, फक्त उलटा. दिशा बदलणार का? दिशा बदलणार नाही. बाजू बदलणार नाही. आडवी उजवी बाजू बदलणार नाही, फक्त खालचं वर होईल. बरोबर आहे. तर याचं 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 40वा प्रश्न बघा. 40वा प्रश्न, सुंदर परडी घेऊनी हाती परोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती, या काव्यपंक्तीत इकारांत अक्षरे किती आल्यात? इकारांत म्हणजे दीर्घ विलांटीचे. इकारांत मोठी ही म्हणजे दीर्घ विलांटी. दीर्घ विलांटीची किती आहे? 1, नंतर 2, 3, 4, 5, 6. 6 आहे का? बघा बरोबर बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. याच्यामध्ये लयबद्ध मान्यते पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पदांचा पर्याय निवडा. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं तुम्हाला? पहिले पद मोजून घ्यायचे आहे प्रश्नचिन्ह सहित. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 पद आहेत. 20 पद मग याचे गट करायचे आहेत. किती गट होईल? 4 पंचे 20 किंवा 5 चौक 20. 1 ते 4चे गट किंवा 5 5चे गट. तर पहिल्यांदा मोठे गट करून 5 5चे गट जर केलं मी, 6 नंतर कोणता अंक आलेला आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. बघा 1, 2, 3, 4, 5. आता बघा ते 5च्या अगोदर काय येतो? 8. 5च्या नंतर काय येतो? 9. इथं बघा दिसत आहे 9. आता इथं बघा 5च्या नंतर पुन्हा 9 आणि 8च्या नंतर काय?
8च्या नंतर 5 आहे, म्हणजे 8 9 9 5 हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. अशाच प्रकारचा हा 42वा प्रश्न तुम्ही कॉमेंट्स करून सांगा मला की याचं उत्तर काय येईल. मी सांगू का? बरं, याचं उत्तर तो आहे पर्याय क्रमांक 4च आहे ना. पण तुम्ही हे सोडवून बघा, 42 गणित तुम्ही सोडवून बघा, हे तुमचं सत्य आहे, जसं मी आता हे सांगितले आहे त्या पद्धतीनं. नंतरचा प्रश्न आहे, आकृतीमधील त्रिकोणांची संख्या चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. तर त्रिकोणांची संख्या बघायची आपल्याला. त्रिकोण किती आहे मित्रांनो बघायचं आहे, 1 2 1 2 याची बेरीज म्हणजे किती, 3 त्रिकोण आहेत. त्रिकोण किती, 3. आणि आता चौकोन विचारला आहे, चौकोन किती आपल्याला पाहावं लागेल, चौकोनाची संख्या. तर 1 2 3 आणि हा एक मोठा 4 झाले. नंतरचा हा जो भाग आहे हा एक 5, बरोबर आहे. नंतर हा दुसरा 6 आणि हा एक 7. 7 त्रिकोण. 8वा त्रिकोण कुठं दिसतो का तुम्हाला? बघा, 1 2. 8वं त्रिकोण नाही, 7च आहे. मग आता 7 वजा 3 करा, किती येईल? हां, त्रिकोण हा एक आहे, हा एक त्रिकोण आहे 4. 4 त्रिकोण आहे, 7 वजा 4 करा, 7 वजा 4 केला तर किती उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. चला, नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत गवत. आता ते मागे मी मगाशी एक गणित सोडून दिलेलं आहे, त्या पद्धतीचं गणित आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ लांबतो त्याच्यामुळे मी जे काही येऊ शकत नाही तुम्हाला गणित तेच सांगत आहेत. हे अशा प्रकारचं गणित मी अगोदर एक सोडून दिलेलं आहे, त्याच्यामुळे बघून घ्या. एलिमिनेशन पद्धतीने घ्या. प्रत्येक अक्षरासाठी कोणता चिन्ह येतो ते बघा, म्हणजे तुम्हाला उत्तर काढता येईल. नंतर आहे आरशातील प्रतिमा दिलेली आहे. आता आरशातील प्रतिमा ही डावी उजवी बाजू बदलते मित्रांनो. डावी असेल तर उजवी होते, उजवी असेल तर डावी होते. याचा प्रश्न बघा. आता हे बघा, 3 6 आहे, 6 3 सारखे दिसणार आणि 3 आहे हे 6 सारखे, 2 उलटे. तर हे अशा पद्धतीचं होईल. परंतु मात्र हे 2 कडे आहे, तर हा उत्तर येणार नाही, हे उत्तरच नाही, हे बदललेच नाही. इथं 2 रेषा आहे, इथं 3 रेषा, हे बरोबर राहिलं असतं पण नाही. 3 रेषा पाहिजे, 1 2 3. इथं आहे 3 रेषा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे तसंच आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आरशातील प्रतिमा तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नंतरचा प्रश्न आहे बघा, कार्य बरोबर जूल तर बल बरोबर काय, तर त्याचं उत्तर आहे न्यूटन. 47चा. 48चा प्रश्न बघा. 48व्या प्रश्नाचं काय दिलेलं आहे, आपल्याला 2 आकृती म्हणजे पहिली आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध हा तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये राहणार आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये काय संबंध आहे, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय झालेलं आहे, पहिलं रिकामा आहे, नंतर भरीव आहे, नंतर रिकामा त्रिकोण आहे, नंतर भरीव त्रिकोण आहे. आता बघा काय केलेलं आहे की हा चौथ्या डब्यातला त्रिकोण इथं दुसऱ्या डब्यात गेलेला आहे आणि पहिल्या डब्यातला चौकोन इथं आलेला आहे. आपण इथं काय करू, आता याचे 4 भाग करू. 4 भाग केल्यानंतर चौथ्या डब्यातला जो दंडगोल आहे तो वरती जाईल आणि पहिल्या डब्यातला जो गोल आहे भरीव गोल हा पहिल्या याच्यात येईल. तर असे कोणत्या याच्यात आहे, याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यात पण नाही, म्हणजे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 आहे. हे इथून लगेच लक्षात येते मित्रांनो, बरोबर आहे. चला, नंतरचा गणित बघू. नंतरचा गणित आहे बघा, 47ला 17 तर 95ला किती. 47 17 तर 95ला किती. तर याचं मित्रांनो बघा काय होईल. पहिले काय केलं आहे, 4 गुणिला 7 किती होते 28 आणि 4 अधिक 7 किती होते 11. यांची वजाबाकी करा. वजा 8मधून 1 गेला, 7 2मधून 1 गेला, 1 17 आलेला आहे 17. हा एक इथं जो आहे आपल्याला एक नियम, इथं तो नियम बसत आहे. तशाच पद्धतीने आपण करूया. 9 गुणिला 5 म्हणजे किती 45 आणि 9 अधिक 5 म्हणजेच किती 9 आणि 5 14. वजाबाकी करा. 5मधून 4 गेला 1, 4मधून 1 गेला 3 म्हणजे 31. याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न बघूया. 235 99 तर 469 बरोबर किती. आता बघायचं 2 3 5 यांची जर बेरीज केली तर किती येते 10. 10च्या पुढची संख्या 11 आणि मागची संख्या कोणती आहे 9. तर याचा दोघांचा गुणाकार केला आहे, याचा दोघांचा गुणाकार किती तो 99, म्हणजे हे नियम बसला इथं. आता 4 आणि 6
10, 9, 19 येतो आणि 19च्या पुढची संख्या 20 आणि मागची संख्या किती आहे 18. तर 18 गुणिले 20 करा म्हणजे याचं उत्तर येतो 360. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपी होता. नंतरचा प्रश्न आहे बघा, BGL CNX तर EGO बरोबर किती. तर याचं याची सोडवलेलं आहे. BGL सी काय दिला आहे NSX असं दिलेलं आहे. तर चा जो नंबर आहे 2, 2 दिलेला आहे G7 आणि L आहे 12. तर याच्यामध्ये फरक जो आहे 5-5चा फरक आहे. तसंच इथं जो आहे 14, 19 आणि 24. तर इथं जो फरक आहे इथं सुद्धा 5-5चा फरक आहे. म्हणून हा जो संबंध आता EJO पाहू. EJO 5, 10, 15. तसंच हा KPU मध्ये जमते 11, 16 आणि U म्हणजे 21. म्हणून याचा पर्याय जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 KPU. नंतरचा प्रश्न बघूया. नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 3 किलोमीटर आहे आणि नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात पार केले तेच प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल. मित्रांनो, पहिले बघा प्रवाहाच्या दिशेने किती वेग आहे. पहिलं नदीच्या प्रवाहाचा वेग 3 आहे आणि बोटीचा वेग आहे 12 म्हणजे एकूण आहे 15. बरोबर आहे. 15 हा त्याचा ताशी वेग झाला. आता बघा, आता 5 तासात किती अंतर पार करते. अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती पार करते. आता हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. पहिले 12 वजा 3 करावं लागेल, कारण की विरुद्ध दिशेने म्हटलं आहे. वजा करावं लागेल किती ते 9. मग हे 9 किती तास. 9 हा विरुद्ध दिशेने आला. 9 किलोमीटर प्रति तास ही झाली स्पीड विरुद्ध दिशेने आणि हे दिशेने झाला. हे झालं दिशेने. आता विरुद्ध दिशेने किती होते. 5 तासात किती अंतर पार करते. तर 9 गुणिले 5 करा म्हणजे किती झाले 45. आता हे 45 झाले विरुद्ध दिशेने. पण तेच अंतर कोणत्या दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागला म्हटलं आहे. 45 किलोमीटर हे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल. 45 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आपण. आता हे जे अंतर आहे हे दिशेने पार करायचं. प्रवाहाच्या दिशेने स्पीड किती आहे 15. याला 15 ने भागा किती येईल. 15 × 15, 15 × 45 म्हणजे 3 तास. याचा पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, नंतरचा गणित बघा. ओम व साई यांच्या वयामध्ये 8 वर्षाचा फरक असून 3 वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर 5:9 होते. तर दोघांच्या आजच्या वयांची सरासरी किती. आता बघा, 8 वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये. त्याचं गुणोत्तर दिलं आहे. आता गुणोत्तरमध्ये 5x हा एकाचं वय आणि एकाचं 9x समजूया. मग 9x वजा 5x गेलं, फरक आहे 8. फरक किती आहे 8 आहे. मग याच्यावरून आपल्याला 4x बरोबर किती येईल 8. मग x बरोबर किती. x बरोबर 2. एक्सची किंमत निघाली आपली. आता बघा त्याचं वय किती होईल. त्याचा गुणाकार करा. ह्या दोघांचा गुणाकार करा. 5x बरोबर किती होईल. 5x बरोबर 5 गुणिले 2 म्हणजे 10 आणि 9x 9 गुणिले 2 म्हणजे किती 18. आता बघा, आता दोघांच्या आजच्या वयाची सरासरी किती विचारलेली आहे. आजच्या वयाची सरासरी. मग आजचे वय किती. हे 3 वर्षाच्या अगोदरचं वय झालं. मग याच्यामध्ये 3 मिळवा. 10 आणि 3 13. याच्यामध्ये 3 मिळवा. हे किती झाले 21. आता बघा 13 अधिक 21 सरासरी विचारला आहे. दोघांची बेरीज करा 4 आणि हे 3 1 आणि 2 3 34 झाली. ह्या 34ला 2 ने भागा म्हणजे किती येईल 17 उत्तर येईल. म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती 17 वर्षे ह्या दोघांची सरासरी आहे. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. ही मी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण उत्तर बघत आहोत की कशी उत्तर आले. थोडंसं डिटेल्समध्ये घेत आहोत. आणि ते सविस्तर जर घ्यायचं असेल तर तुम्ही हा यूट्यूब चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण जे घटकनुसार आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. बघा आता बघा नंतरचा प्रश्न. वैभवीचा पहिला वाढदिवस 10 नोव्हेंबर 2018 रोजी शनिवारी होता. तर तिचा 11वा वाढदिवस कोणत्या वारी. आता 10 नोव्हेंबरला 2018ला पहिला एक वाढदिवस झाला. मग आता 11 वाढदिवस म्हणजे 10 पाहिजे आपल्याला. मग 2018मध्ये आपण 10 मिळवू. 10 मिळवलं तर किती येईल 2028. 2028 पर्यंत
बरोबर आहे. आता प्रत्येक वर्षी जो वर्ष बदलतो तो एक दिवस पुढे जातो. किती दिवस पुढे जातो? एक दिवस. आणि लीप वर्ष बघायला गेलं त्यामध्ये 2018 ते 28मध्ये किती लीप वर्ष आहेत? तर 2020 एक आहे, 2024 एक आहे आणि 2028 एक आहे. तर ह्या प्रत्येक वर्षी एक एक्स्ट्रा दिवस जातो. काय म्हटलं मी? एक एक्स्ट्रा दिवस. आता हे 10 वर्षाचे 10 दिवस झाले, अधिक याचे एक्स्ट्रा वर्ष एक एक दिवस अलग, म्हणजे 3 झाले. 10 आणि 3 किती झाले? 13 दिवस. आता 13 दिवस आपल्याला समोर घ्यायचा आहे. शनिवारपासून 13 दिवस समोर. आपण 13ला जर 7ने भाग देऊ, कारण की 7 दिवसाचा आठवडा होते, तर 7 एक 7 गेले, शिल्लक किती राहिले? 6. मग 6 दिवस समोर पकडा. तर शनिवारपासून 6 दिवस जर समोर मोजा 6 दिवस समोर, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, म्हणजे याचं उत्तर काय येईल? शुक्रवार. त्याचा 11वा वाढदिवस ज्या दिवशी येईल तो असेल शुक्रवार. समजलं मित्रांनो? नंतरचा प्रश्न बघूया. आता हे सोडवायचं आहे. काय म्हटलं आहे? मांडणी दिले 12, 80, 8, 21, 185, 16, 19, प्रश्नचिन्ह 12. आता बघा इथं काय दिलेलं आहे? 12चा वर्ग 144 आणि 8चा वर्ग 64, ह्या दोघांची वजाबाकी जर केली तर 80 येते. बरोबर आहे. तसंच 21चा वर्ग 441 आणि 16चा वर्ग आहे, 16चा वर्ग 256, यांची जर वजाबाकी केली याचं उत्तर येते 185. तसंच हाच वापर करून आपण 19चा वर्ग 361 वजा 12चा वर्ग 144 वजाबाकी करा. 11तून 4 गेले 7, 5तून 4 गेला 1, 2तून 1 गेला 217, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो? नंतरचा प्रश्न बघू. अतिशय सोपी आहे. र, ज, पाम, अळ, पो या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? आता याच्यापासून शब्द तयार होतो पांजरपोळ. आता पांजरपोळ हा शब्द तयार झाला, तर ह्या शब्दातील चौथ्या अक्षराच्या डावीकडे, चौथा अक्षर कोणता आहे? 1, 2, 3, 4. चौथ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर, डावीकडील म्हणजे इकडे पहिलं अक्षर कोणतं आहे? र, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, हे अचूक आकृती पाहायची आपल्याला, जशीची तशी हुबेहूब तंतोतंत जुळणारी आकृती. तंतोतंत जुळणारी आकृती आहे ही, पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न आहे, गटात न बसणारा लखनऊ, जयपूर, रांची हे आहेत राजधानी आहेत त्या राज्याच्या. अमृतसर ही राजधानी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात बसत नाही. नंतरचा 59वा प्रश्न अतिशय सोपी होता. हा तुम्ही जर बघितला असेल, बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे, कारण की हे जे दिलेलं आहे समोर, इथं काय पाहिजे? चौरस पाहिजे, उलटं झालेलं आहे. पुढील उदाहरण आहे 36, 100, 80, 252. आता इथं गटात न बसणार आहे बघा. आता मित्रांनो, जर हे बघितलं तुम्ही 36, तर हे तुम्हाला त्रिकोणी संख्या दिसते आणि हे वर्गसंख्या आहे, हे वेगवेगळं बसते. बरोबर आहे. वर्गसंख्या मला 2 होते, पण त्रिकोणी संख्या ही एकच आहे. परंतु आपल्याला हे गटात जर बसवायचं असेल, गटात न बसणारं ओळखायचं असेल, तर ह्या तिघांमध्ये काहीतरी एक साम्य असा एक फॉर्म्युला असतो मित्रांनो. तिघांमध्ये एक सारखा एक फॉर्म्युला असते आणि एक वेगळा जो असतो त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला कधी बसत नाही. हे तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता तुम्हाला बघायचं आहे की ह्या 3 याच्यामध्ये असं कोणता फॉर्म्युला बसतो. तर बघा, 36 म्हणजे 3चा वर्ग आणि 3चा घन करा. 3चा वर्ग 9 आणि 3चा घन 27, ह्या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर येते 36. हाच फॉर्म्युला याच्यामध्ये बसतो का? 80मध्ये बघा, 4चा वर्ग, बघा 4चा वर्ग किती होतो? 16 आणि 4चा घन आहे हा 64. ह्या दोघांची जर बेरीज केली, 6 4 10, 0 हातचा 1, 80 हे बसतो. बघा याच्यामध्ये बसतो 252मध्ये 6चा वर्ग 36 आणि 6चा घन 216, ह्यांची जर बेरीज केली तर 252 येते. परंतु 100मध्ये असं काही होत नाही, म्हणून याचा जो उत्तर आहे हा पर्याय क्रमांक 2 आहे. गटात न बसणारी संख्या हे 100 आहे मित्रांनो. कारण की आपल्याला अशा प्रकारचे जे उदाहरण आहेत हे आपल्याला फॉर्म्युला काहीतरी नियम तयार करून तो नियम हा 3 पर्यायामध्ये सारखा असतो आणि एका पर्यायामध्ये तो वेगळा असतो आहे ना, तो बसत नसतो. अशी संख्या आपल्याला शोधायची असतो. तर आता पर्याय आहे 2. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे पुन्हा दिलेला आहे तर DSP, याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DSP 4, 8, 16 असं बसतो हा मित्रांनो. इथं कोणत्याच ह्याच्यात तो बसत नाही. 4 दूने 8, 8 दूने 16 ह्या फ्लेवरमध्ये येतो, याचा पर्याय आहे. हे बाकीचे याच्यामध्ये कोणतेही बसत नाही. नंतरचा प्रश्न आहे WCD
RSIMMNOJK. आता जर मी इथं हे लाईन आहे याला जर मी उलटी काढली म्हणजे ABCDEFGHIJKLM कुठेतरी मिस झाला, थांबा. बघा हे कसं आहे. आता इथून मी लाईन दुसरी घेतली एम पासून, इथं पकडला एन, वरती घेऊ. बघा याला वरती घेऊ आपण, खाली घेऊ एन एम, ते एन पकडू NOPQRSTUVWXYZ. आता जर असं बघितलं तुम्ही बघा WCD अशा प्रकारचं होतं, एक राऊंड होतं. RSI अशा प्रकारचा बसतं. MN आता एम नाही येता, पण इथं एम येतो दुसऱ्या लाईन. आपण जर इकडून जर घेतलं तर लाईन जर अशी आली, इथून जर घेतलं तर MN असं बसतं. पण OJK बसत नाही. O इकडे राहिला, जे इकडे आहे आणि के दुसरीकडे, म्हणून हा पर्याय क्रमांक 4 याचं हे उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटात दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास त्या अक्षरमालेतील मूळ संख्या क्रमांकावर येणाऱ्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा. आता मूळ संख्या, आता इथं बघू आपण मित्रांनो, पुन्हा थोडंसं बघू. आता काय करायचं आपल्याला, दुसरे आणि चौथे गट, प्रत्येक जो आहे गटातील दुसरे आणि चौथे अक्षर घ्यायचं आहे. दुसरं अक्षर, चौथं अक्षर, दुसरं अक्षर, चौथं अक्षर, दुसरं अक्षर, चौथं अक्षर, दुसरं अक्षर, चौथं अक्षर, दुसरं अक्षर, चौथं अक्षर. आता लिहून घेऊ आपण याची लाईन. B नंतर D नंतर G नंतर आलेला आहे J नंतर आहे K नाही, J नंतर आहे L नंतर आहे N नंतर आहे Q नंतर S नंतर V नंतर X. आता बघा यांना नंबर देऊ आपण. याला जर नंबर दिला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपल्याला मूळ संख्याचा क्रमांक पाहायचा आहे. कोणत्या संख्याचा? मूळ संख्याचा क्रमांक B होऊ शकत नाही, कारण की पहिली 1 ही मूळ संख्या नाही. 2 आहे मूळ संख्या, 2 आणि 3. DG आहेच नाही त्यामध्ये, DG पर्याय नाही आहे. चला 3 G आहे G आणि 5 आहे, 4 तर घेणार नाही. GL आहे का? GL आहे नाही पर्याय, GL पर्याय आहे नाही. जे बसतो, सॉरी इथं G नाही, I येतो. इथं काय येतो मित्रांनो, लक्षात घ्या, I इथं चुकला थोडंसं. J नाही, I येतो. पण I हा 4 नंबरला आहे तर तो आपल्याला घेता येत नाही. GI हा पर्याय होऊ शकत नाही. नंतरचा बघा पर्याय काय बसतो, 5. L आणि Q बसतो बघा. L आणि Q, Lचा नंबर आहे 5 आणि Qचा नंबर आहे 7. हे दोन्ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येची क्रमांकावर येणारी जोडी आहे LQ ही बसते. म्हणून याचा पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे घडी. एका घड्याळात सकाळी 11:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत मिनिट तास काटा किती वेळा ओलांडतो? तर मित्रांनो हा 11 वेळा ओलांडतो. काही जण म्हणतील की 10 वेळा, पण जरी 12वर, आता 12वर काटा येतो, दोन्ही काटा असतो, दोन्ही काटा, मिनिट काटा आणि तास काटा 12वर जेव्हा असतो, हे दोघं एकत्र असतात, पण त्यालासुद्धा पकडावं लागेल, कारण की 12 वाजल्यानंतर तो ओलांडतोस ना, 12 वाजल्यानंतर ओलांडतोस, म्हणजे एकूण किती, तर ते 11 वेळा हा काटा ओलांडतो. कारण की 11:30 वाजेपर्यंत मग 12 वेळा होते, 11:30 वाजले तर, पण त्याच्या अगोदर किती, 11 वेळा. म्हणजे याचं उत्तर आहे 11 वेळा. 12लाही पकडावं लागेल आपल्याला, 12ला जेव्हा ओलांडतो काटा त्यालाही पकडावं लागेल, म्हणून याचं उत्तर जो आहे 11 वेळा. नंतरचा प्रश्न आहे बघा. नंतरचा प्रश्न अतिशय सोपी आहे. त्रिकोण म्हणजे काय? आपल्या चिन्ह तिथं एक मालिका दिलेली आहे आणि सांकेतिक चिन्हाचा साठी जे अक्षर दिलेले आहे, सांकेतिक म्हणजे चिन्ह दिले आहे ज्या अंकांसाठी, ते अंक तिथं आपल्याला फिल करावं लागणार आहे. जर आता मी म्हटलं की त्रिकोणासाठी काय आहे, त्रिकोणासाठी 4 आहे, 4 गुणिला. स्वस्तिकसाठी काय आहे, 6 आहे, भागीला. चौकोनसाठी काय आहे, 2 आहे, वजा. नंतर
हे जे चिन्ह आहे 7 अधिक 3. आता इथं कंचे भागू बेवचं सूत्र वापरायला लागणार आहे आपल्याला. गुणाकार करा. 4 आणि 6, 4 गुणिले 6 किती 24, 24 भागीला 2 करा. 24 भागीला 2 किती होते 12. मग 12 वजा 7 अधिक 3 जर याचं केलं त्याचं उत्तर येतो 8. मग 8 साठी चिन्ह कोणतं आहे? 8 साठी चिन्ह आहे हे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. हे अतिशय सोपी होतं, अतिशय सोपी आहे. ए चौकोन सी ई इथून पकडलेला आहे. त्याच्याशी संबंध म्हणजे पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आणि तिसऱ्याचा संबंध हा चौथ्याशी असतो मित्रांनो, एक लक्षात घ्या. आता हे झालं याचं. आता नंतर बघू. सी ई दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा बी चौकोन एफ डी असा आलेला आहे, बरोबर आहे. हा संबंध दिलेला आहे याच्यामध्ये. तर आपण याला बघू त्रिकोण डी. आता त्रिकोण डी दिलेला आहे, त्रिकोण डी आणि खालच्या ओळीत दिलेला आहे, तो वरून घेतला होता. तर अशा प्रकारचा संबंध आलेला आहे. तर आपल्याला इथं काय करा, स्टार ई येईल, स्टार ई हे दोन पर्याय कटले, हे येणार नाही. दोनमध्ये दिसतो स्टार ई झालं. आणि खाली काय येईल आपल्याला ओमेगा त्रिकोण मिळेल. ओमेगा त्रिकोण कुठं? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आता सी ई पकडलेला होता. सी ई पकडलं तर आपल्याला इकडून पकडावं लागणार आहे, इथून पकडावं लागणार नाही, इथून नाही पकडणार, कारण की यांनी इकडून पकडलेलं आहे. तर आपल्यालासुद्धा इथून पकडावं लागणार आहे असं, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं हे उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे त्रिकोण, थोडंसं आपण पुसून घेऊ. नंतरचा आहे बघा त्रिकोण असा संबंध, हे चिन्ह लाईन केल्यानंतर गोल आय हॅज असं दिलेलं आहे. याचा संबंध त्यांनी प्रस्थापित कसं केलेला आहे? स्टार हा चिन्ह आहे, नंतर ओमेगा जे आणि त्रिकोण अशा प्रकारे जोडलेला आहे. आता हे जाऊ दे, त्याचं झालेला हा संबंध याच्यात आलेला. आता जे ई एफ पुढे दिला आहे, जे ई एफ असं दिलेलं आहे. जे ई एफ अशा प्रकारे झाला. आणि चौकोन दिलेला आहे, चौकोन रेषा. तर जे ई एफ जसा आलेला आहे 1 2 3 लक्षात, इकडून सोडून 1 2 3 म्हणजे काय होईल? आय डी सी कुठे पर्याय? पर्याय क्रमांक 2च आहे. आणि ते लाईन म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पूर्ण बघायची गरज नाही मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरच्या प्रश्नामध्ये बघा लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. तर लपलेली आकृती इथं आहे बघा, हे बघा असं आलेलं आहे, हे असं आलेले आहे, असं आल्यानंतर असं गेली आहे, हे असं आलेले आहे असे. हे बघा ही आकृती तुम्हाला याच्यामध्ये जशीची तशी दिसत आहे मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 68. ह्या म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी आकृती लपलेली असते ती आपल्याला ह्या पर्यायामधून 4 पर्यायामधून शोधायचं असते. नंतरचा 69वा प्रश्न हाही अतिशय सोपी प्रश्न आहे. काय आहे? ह्या दोघांची बेरीज आहे, ह्या दोघांचा गुणाकार आहे. बघा 17 अधिक 28 करा, किती होते? 8 7 15, हातचा 1 45 आणि 9 5 45. 37 अधिक 19 करा, किती होते? 9 7 16, हातचा 1 56, 8 7 56. तसंच आपल्याला करायचं आहे. 32 अधिक 33 किती होते? 65 होते. आणि किती गुणिला 13 गुणिला किती केलं म्हणजे 65 येईल. तर 13 पंचे 65 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं आपलं उत्तर आहे. नंतरचा 70वा प्रश्न बघा. 70वा प्रश्न काय आहे? ह्या अंकांची जर बेरीज केली तर तुम्हाला ती मूळ संख्या सापडते. तर मूळ संख्या असणारी पर्याय फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 5 7 3 2 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. 17 ह्या सगळ्यांचे उत्तर 17 येतं बेरीज. बघा 6 4 17 हे तर 19 होतं, पण मूळ संख्याच येते. नंतर घन अभ्र अब्द म्हणजे मेघ, अतिशय सोपी होता. आता इथं बघा काय दिलेलं आहे? बाजू बघा 1 2 3 4 5, 5 बाजूला किती दिलेलं आहे? 9. गोल 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, 5 बाजू 9 गोल. 4 बाजू 1 2 3 4 5 6 7 गोल. 3 बाजू 5 गोल. मग 6 बाजू वरती 2 आहेच ना पर्यामध्ये, तर 6 बाजू आला आहे. 11 गोल आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11.
11 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर, डावीकडून 9व्या अक्षरापासून डावीकडून 9वा अक्षर बघा आय, डावीकडील तिसरे अक्षर, त्याच्या डावीकडील पुन्हा तिसरे अक्षर 1 2 3 म्हणजे यप आला. आणि अक्षरमालिकेतील उजवीकडून 13वे अक्षर 5 10 13 1 2 3 म्हणजे यम, याच्या उजवीकडील तिसरे अक्षर म्हणजे उजवीकडील तिसरे अक्षर कोणते 1 2 3 म्हणजे पी, म्हणजे यप आणि पी याच्या मधातोच अक्षर यांच्या दरम्यान मधोमध येणारे अक्षर कोणते, तर मधोमध येणारे अक्षर आहे के, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नंतरचा 74वा प्रश्न बघा मित्रांनो. वैष्णवीचा रांगेत पुढून 22वा क्रमांक, पुढून हे रांग झाली तर ही एक रांग आहे समजा इथपासून, तर इथं वैष्णवीचा नंबर आहे हा 22वा आहे समजूया. तर मानसीचा रांगेत मागून जो नंबर आहे, मागून हा जो नंबर आहे हा 17वा आहे, बरोबर आहे. इकडून तर घेतला तर हिचा पुढून हिचा मागून 17वा नंबर आहे. तर त्या दोघींच्या दरम्यान 4 मुली आहेत. आता म्हटलं आहे 4 मुली आहेत, दोघांच्या मधात इथं जे गॅप आहे ते 4 मुलींचा आहे. तर रांगेत कमीत कमी किती मुली आहेत मित्रांनो, कमीत कमी विचारला आहे म्हणजे आपल्याला असं करावं लागेल. ही एक रांग आहे, इथं जर 22वा नंबर जर येत असेल समजा पुढून, तर 17वा नंबर इकडे कमीत कमी पकडायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं सोडायचं आहे तर 22 21 20 19 18 17 1 2 3 4 5 17 इथपर्यंत पकडू आपण. इथं हा झाला 17. तर इकडून जे आहे नंबर, इकडून जो नंबर आहे 17वा झाला कुणाचा, मानसीचा, कारण की आपल्याला कमीत कमी काढायचा आहे. तर 17वा नंबर झाला. तर इथं किती राहिले नंबर, अजून उलटं घेऊ आपण आता. 16 15 14 13 आणि 12, 22ले 12 येतो, म्हणजे इकडचा नंबर जो आहे 11, हे 22ला 12 झाला, हे पकडणार नाही, एक कमी पकडणार, म्हणजे 22 अधिक 11 जर केलं तर उत्तर येतो आपला 33, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो 75वा सोपी आहे बघा. याची जो पर्याय आहे आपल्याला अशीच आकृती इथं अशी रंगवायची आहे. हे रंगवलं मी इथं, हे इथं असं रंगवा आहे ना, हे जो गोल आहे इथं दिलेला आहे हा इथं रंगवा, आणि हे आहे इथं रंगवा. असं जर करत गेलो तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 ही आकृती मिळते. अशा प्रकारे आपण एकूण आजच्या व्हिडिओमध्ये 75पर्यंत म्हणजे एकूण 50 प्रश्नांची उत्तरे इथं बघितली आहे. 50 प्रश्नांची उत्तरे समजून घेतलेली आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे आपण आता जे इंग्रजीचे राहिले ते पुढील व्हिडिओमध्ये बघू. परंतु जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये करून म्हणजे लिहून मला पाठवा. आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ जर पुन्हा पुन्हा बघायचे असेल तर ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे ह्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे तुम्हाला उपयोगी पडणारे व्हिडिओ आहेत तुम्हाला ह्या एकाच यूट्यूब चॅनलमध्ये बघता येणार आहे. मित्रांनो काही अडचणी असतील तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ते तुमचे मी बघणार आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला जर नवीन विषयावरती जर व्हिडिओ हवा असेल तसं सांगा, ते मी तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथेच मी थांबतो.